क्रांतिकारी सिंधू, कान्हू, चांद आणि भैरव हे चार भावंड कोण होतात भाऊसानी माहिती आहे का तुम्हाला? एक क्रांतिकारक असणार सिंधू, कान्हू, चांद आणि भैरव हे चार भावंडासनी मृत्यू कसं काय होईनी. तर आज मी तुम्हाला हे चार भावंडासना इतिहास सांगितला नसं भाऊसानी. तर जय एकलव्य जय आदिवासी. इसवी सन 1855 માં झारखंड बंगालना भागलपूर मुर्शिदाबाद आव भागમાં तटेना इंग्रज अधिकारी आणि जमीनदार आपला आदिवासीवर अत्याचार करतात आणि आपल्या आदिवासींनी जमीन हिसकायलेलं होतं. पण तटेना आपला आदिवासी क्रांतिकारी योद्धा सिंधू, कान्हू, चांद आणि भैरव हे चार भावंडासना आव अन्यायाविरुद्ध आवाज उचलत भाऊसानी. 30 जून 1855 માં भागनाडी झारखंड आव भागમાં तडेरला आपला आदिवासी क्रांतिकारी योद्धा सिंधू, कान्हू, चांद, भैरव यासना नेतृत्वाમાં 10,000 आदिवासी भावंडसनी सभा भरणार आणि करा की मरा आई घोषणा दिसन इंग्रजास विरुद्ध सशस्त्र क्रांतीनी घोषणा दिनच जे चारी भावंडसना. क्रांतिकारी चांद आणि भैरव हे दोन भावंड संग्राम पूर्ण करडे युद्धाला गयत आणि तडे इंग्रजास विरुद्ध युद्ध करताना वीर मरणला प्राप्त होणार भाऊसानी. आणि आपला क्रांतिकारी सिंधू आणि कान्हू हे दोन भावंड यसला गद्दारी करीसन पकडण्यात इंग्रजासनं आणि फाशी दिसन मारी टाकेल होतात भाऊसन. तर आव इतिहास आपला पोरेसला सांगाना प्रयत्न करा भाऊसन. कारण की आपला जे वीरच आपला क्रांतिकारक जे आपला करता करी आलात ना ते आपला इतिहास दाबायचे आलं. आणि आईच गोष्ट मी काढी ना तर तुम्हाला या इतिहास तुम्हाला पोरेसला दाखा व्हिडिओ बी तुम्हाला पोरेसला दाखाडा तुम्हाला घर म्हणजे त्यासला दाखाड त्यासला माहित पडायला पाहिजे की आपलं क्रांतिकारक कोण होतं आणि त्यासनं कसं कसं आपला युद्ध करणार. एक विचार करा चार भावंडासना 10,000 आदिवासी भावंडासला गोया करीस आणि इंग्रजास विरुद्ध सशस्त्र क्रांतीनी जर घोषणा करू शकत मग आपण का आपल्या समाज आपण काहीतरी करू नाही शकत. आपण येसना उपकार सुद्धा फेडू शकत आपला क्रांतिकारक ना उपकार आपण कधीच फेडू शकत ना भाऊसन. तर हे इतिहास आपला दाखला पोरेसला सांगा ना जेणेकरून त्यासला माहित पडे की आपलं क्रांतिकारी योद्धा कोण होतं. तर भाऊसन या व्हिडिओला जास्तीत जास्त आदिवासी भाऊपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यासला माहित पडे की सिंधू, कान्हू, चांद, भैरव हे चार भावंड कोण होतात आणि हे चार भावंडांनी दोन बहिणी होतात यांना पुढला पार्ट मी लय राहणार भाऊसन लवकर. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक आदिवासी भाऊला माहित पडायला पाहिजे की आपला क्रांतिकारक कोण होतं. तर जय एकलव्य जय आदिवासी भाऊसानी.